रिक्शा में थोड़ा जाओ। गाड़ी में राहणार की मातयेची मूर्ती कित्या खातीर पूजन करपाक जाय। आता जाणा की कलरफुल दिसतात, बरे दिसतात पीओपीचे म्हणून आताची भुरगीं त्या मार्गान वयतात, पूण ते खंय तरी चुकीचे आसा। म्हणून आमी प्रत्येक गणपतीकारांक जे आमी मातीचे घडयतात तेंच्यांनी आपल्या गणेश भक्तांक तेंकां सगळ्यांक पटोवन दिवपाक जाय की मातीची मूर्ती कित्याक आसपाक जाय। आणि दुसरी त्यांची जबाबदारी आसा जी गणेश पूजन करतात ते गणेश भक्त की त्यांच्यानी असे की लहान असले आता की आपली मूर्ती मातयेची आसपाक जाय। आता सुद्धा आम्ही ह्या दोन तीन वर्सां पहिले की जे फाटल्या 4 वर्सांक जे तरेन मूर्ती लोक पुजताले पीओपीचे ते आता खंय तरी लोकांक कळ्ळे की ती मूर्तीचे पूजन करप न्हू। आणि आता सुद्धा आम्ही जाणा की शाडू माती म्हणून ते मार्केटात विकताले। हे सगळे गोष्टी कितें शाडू कितें पीओपी हे सगळे आमच्या गणेश भक्तांक कळले आसा। आणि आता सुद्धा आमकां खूपशे मागणे मातयेचे गणपती खातीर हांगा येतात। आता म्हाका सांगा, तुम्ही ह्या क्षेत्रांत खूप वर्सां जाली आसात आणि नवीन नवीन मूर्त्यो तयार करतात। तुम्ही तुमची कला आता तुमची कला 7 समुद्रा पलीकडे पावली आसा। सरकार कडल्यान किंवा जी आमची कला आणि संस्कृती खाते आसा त्यांच्या कडल्यान तुमकां कशे आर्थिक किंवा सहकार्य मेळटा? आता आमच्या डिपार्टमेंटाकडसून तर सदांच सपोर्ट असता आमकां। आमचे हँडीक्राफ्ट ते सदांच आमकां खंय तरी ऑपॉर्च्युनिटी दितात की एक्झिबिशन असतात। सहकार्य म्हटले की आता आम्ही जाणा की आताच म्हाका लिस्बन पोर्तुगालाक धाडलो, तेतून आम्ही जास्ती आणि आमच्या खातीर जास्ती अपेक्षा करना। ही येदी मोठी त्यांच्यानी आमकां संधी दिली, हेचेरच आम्ही तांकां खूप थँक्यू म्हणूंक सोदता। ह्याच्या पयलीं अशा मुर्जेंतल्यान कोण गेल्ले कला अशी पावली थंय 7 समुद्राकडे तुमकां काय आयडिया आहा? ना, म्हाका तर दिसना की आमच्या आणि जास्तीचे आर्टिजन भायर पावत नसले। आता कशें आहा की आमचे डिपार्टमेंट खूप काम करता की हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट की आमचे कलाकार इंटरनॅशनल पावपाक जाय। आता आम्ही नॅशनल लेवलार एक्झिबिशन जाता आमची खूपशी, भोपाळ जाता, हरियाणा जातात आणि दिल्ली जाता। पूण आता तेंच्यांनी केला की अशें केला की आमच्या आर्टिस्टांचे प्रॉडक्ट घेऊन आम्ही इंटरनॅशनल पावपाक जाय की भायल्या कंट्रीनी, जेणे करून प्रत्येकाची कला फुडें वचपाक जाय। हे काम आमचे आता डिपार्टमेंट करता। नवीन भुरगे ह्या क्षेत्रात येत जाल्यार तांचे करियर घडोवंक शकता अशें तुमकां दिसता? करियर तर घडोवंक शकता। तांकां सगळ्यात मोठे एक्झाम्पल माझेच आसा की जेणे करून आम्ही स्टार्ट केल्ले तेन्ना मातशें मार्केट खंय तरी मार्केट सोदूंक वचूंक ना। आम्ही जाता तितली मेहनतच करीत रावले की स्वता मूर्ते करीत रावपाचे, काम आसा ते येत रावतले अशेंच एक टार्गेट धरलेले की काम करीत रावपाचे, फुडें फुडें आमकां संधी मेळत रावतले। आता पळोवंक गेल्यार की आम्ही जशें प्लॅनिंग केल्ले आमच्या कामाचे तशेंच आमचे जाल्ले आसा। आता पळोवंक गेल्यार आमकां खूपशे काम येता हांगर की आमी जर पळोवंक गेल्यार अख्ख्या गोंयान खूप जाग्यार आमी स्टॅच्यू इन्स्टॉल केले। आता तुम्ही हे चित्रकले बरोबरच आमची आता जी संस्कृती आसा, भारतीय संस्कृती म्हणटा पारंपरिक कला, मागीर तो शिगमोत्सव असो, कार्निवल असो, त्या क्षेत्रानय तुम्ही थंय रॅली, आता गेल्या वर्सा तुजो भाऊय आसलो, वेगवेगळ्या विविध स्पर्धेनी भाग घेता, थंय तुमकां कसो सपोर्ट मेळटा चित्ररथ करताना किंवा पारंपरिक? चित्ररथ करपाचें एकूच कारण आसा की आमचे कडेन कला आसा ही सगळ्यांक खबर आसा की आमी कलेनूच आसतात, मुर्ते जावं आनी अशे पारंपारीक, जेणे करून आमी जाणा आमच्या मोर्जेन खुबशे कलाकार आसात तांकां स्टेज परफॉर्मन्स करपाक मेळना। आता स्टेज परफॉर्मन्स आसता म्हणटकच जर नाटक आसता तर तेचे बऱ्याच कलाकारांचे सिलेक्शन करून नाटकांत तांकां संधी मेळटा, जेणे करून जे बाकीचे कलाकार आसतात तेंचे कडेन कला आसता पूण तांकां खंय तरी संधी मेळना। अशा कलाकारांची आमी निवड करता आणि तांकां आमी फुडें सरपाक कारण तेच, जेन्ना आमी फुडें सरतात म्हणजे आमच्या फाटसून 50 भुरगे फुडें सरतात। जर आमी ह्या क्षेत्रांत फुडें सरनात जाल्यार 50 कलाकार फाटीं उरतात। म्हणून आमी जे कार्निवल सारखे, शिगमो सारखे आनी असे सांस्कृतिक कार्यक्रम आसतात ते कार्यक्रम आमी भाग घेता, जेणे करून आमी जेन्ना फुडें सरतात तेन्ना सगळी आमची टीम फुडें सरता, जेणे करून सगळ्या जाणांक प्लॅटफॉर्म एक बरो मेळटा, सगळ्यांचें नांव जाता, म्हणून आमी ह्या कार्यान आसात। Mas atuam diretamente no território
como por exemplo a Universidade de Lisboa, a Universidade Nova, a Universidade de Évora. São 4 dormitórios, espaços com copa, 9 laboratórios e bibliotecas, 15 espaços de coworking, 6... Não temos que subir. Não temos corte de morte. हा उघडता असला नाही घेतला त्याने आणलाय बळटा नाही बघा पोकेवाडा जी बाबा पोके यांची जी गणपतीची चित्रशाळा मागच्या 3 पिढ्यांच्या पूर्वी होती, त्या चित्रशाळेत आपले उमाकांत पोके वेगवेगळ्या माध्यमातून गणेश मूर्त्याबरोबर असा वेगवेगळे पुतळे तयार करणे त्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे आजची युवा पिढी जर बघितली तर अनेक पालक दावा करत असतात किंवा त्यांच्यावर आरोप करतात आजची पिढी चिकण मातीच्या हात घालत नाही, मातीमध्ये हात घालत नाही, त्यांना सरकारी नोकरी हवी. परंतु आपल्या उमाकांत पोके यांच्याकडे जर लक्ष मानलं तर त्यांच्याकडे शिक्षण आहे, त्यांच्याकडे जी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून त्यांनी स्वबळावर ही कला टिकवून ठेवली. केवळ ही कला केवळ आपल्या राज्यापुरती केवळ देशापुरती मर्यादित न ठेवता 7 समुद्रापलीकडे जाऊन त्यांनी कलेचं प्रदर्शन मांडलं. कला कशी टिकावी याचं गायडन्स अनेक कलाकारांनी दिले. हल्लीच ते पोर्तुगाल येथे एका याच्यामध्ये एक्झिबिशन होतं, त्या ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली आणि अनेक त्या ठिकाणी कलाकार, नवीन कलाकार, जे दिग्गज कलाकार होते ते कलाकार ते कला पाहण्यासाठी आले आणि त्यांनी गायडन्सही केलं. देशात वेगवेगळ्या ठिकाणी जे मूर्तींचे प्रदर्शन असतात त्या ठिकाणी त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे. आजची युवा पिढीने जर करिअर म्हणून याकडे कलेकडे बघितलं तर अगोदर त्या युवकाला आत्मविश्वास महत्वाचा आहे, त्या कलेची आवड महत्वाची आहे. सरकारी नोकरीपेक्षाही जर स्वबळावर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेऊन जर ही कला जिवंत ठेवली तर सरकारी नोकरीपेक्षा पगारापेक्षाही यातून जास्त आपल्याला मानधन मिळू शकते. परंतु कलाकारांनी एक निश्चय केला पाहिजे की कला हा व्यवसाय न मानता ती कला म्हणून जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आजकाल आपण गणपतीच्या सीझनमध्ये बघत असतो अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात येतात आणि बाजारात त्यांची चित्रशाळेंची एक आस्थापनांची दुकानं भरलेली असतात, बाजार भरलेले असतात आणि त्या ठिकाणी जे मूर्ती विकणारे कलाकार असतात ते खरोखरच कलाकार आहेत का, की ते केवळ मूर्त्या आणून स्वतः कलाकार करतात आणि व्यवसाय करतात, हाही एक संशोधनाचा विषय आहे. त्यासाठी सरकारने यंदा गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वी आतापासूनच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती यायला सुरुवात झालेली आहे, तिथं कुठंतरी नियंत्रण आणलं पाहिजे आणि जे कलाकार, जे हाडामासाचे कलाकार आहेत, उमाकांत पोके सारखे जे कलाकार आहेत आणि हे कलाकार नवीन कलाकारांना घडवण्याचं काम करतात, अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या सर्व बंद करणे सरकारचं कर्तव्य ठरणार आहे आणि नवीन कला आत्मसात करणाऱ्या कलाकारांना घडवून सरकारी नोकरीच्या मागे न लागता या मूर्ती कलेतून नवीन करिअर घडवण्याचा प्रयत्न करावा, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत.